गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अमोल तळेकर स्वागत करतोय आपला पुन्हा एकदा। तर आपण याआधी पहिला चॅप्टर चालू केला होता आपला रोटेशनल डायनॅमिक्स आणि लेक्चर 1 आपण यामध्ये घेतलेला होता। तर आज आपण चालू करत आहोत लेक्चर 2 सेम चॅप्टरचा रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये सेकंड लेक्चर, जो की आज डेरिव्हेशन्स बघणार आहोत आपण। जो लास्ट लेक्चर मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स पर्यंत बघितला होता, इथून आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन। ओके, तर सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स मध्ये सगळ्यात पहिला ऍप्लिकेशन येतो की व्हेइकलची स्पीड काढायची आपल्याला, रोडवर चालणाऱ्या व्हेइकलची स्पीड काढणार आहोत आपण। तर रोड कोणता असणार आहे? कर्व रोड, म्हणजे टर्निंग वाला रोड जेव्हा असणार तेव्हा आपण व्हेइकलची स्पीड काढणार। ओके, तर आता सगळ्यात आधी पहिला ऍप्लिकेशन जो आहे एक्सप्रेशन आहे, हा एक प्रकारचा एक्सप्रेशन आहे, डेरिव्हेशन आहे, जो की तुम्हाला विचारला जातो। आणि आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण आज आपण डेरिव्हेशन शिकणार आहोत। ठीक आहे, तर पहिला डेरिव्हेशन आहे एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेइकल मूव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। तर सगळ्यात आधी माहिती असायला पाहिजे की हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे काय होते। तर बाळांनो, एक प्रकारचा टर्निंग वाला रोड आहे। भरपूरांना माहिती असेल आता रोडने आपण जातो व्हेइकलने। तर रोड आहे, समजा अशा प्रकारे समजायचं आहे की रोड आहे, हा रोड आहे आणि रोडला काय आहे तर टर्निंग आहे अशा प्रकारे। हा रोड आहे, रोडला इथे टर्निंग आहे। समजा मी इकडून व्हेइकल घेऊन येतो, इकडून या डायरेक्शनने मी व्हेइकल घेऊन येतो आणि इकडे जातो। तर इकडून येताना या इकडे मला जायचं आहे, तेव्हा इथे काय येत आहे? टर्निंग येत आहे, रोडला टर्न येत आहे, म्हणजे कर्व रोड आहे तो, म्हणजे टर्निंग वाला रस्ता आहे। तर होते काय की अशा टर्निंग वाला रोड आहे, तर हे झाली इकडे आपण टर्न होतं ती। आता या रोडला दोन एजेस आहेत, ही एक एज झाली याची आणि हे दुसरी एज। ओके, तर ही जी आतमधली एज आहे याला म्हणणार आपण इनर एज म्हणणार, आणि ही जे बाहेरची एज आहे याला म्हणणार आपण आउटर एज। आउटर एज। ओके, आता हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणजे काय होणार? तर हा टर्निंग वाला रोड कधी जेव्हा इनर एज आणि आउटर एज दोन्ही पण सेम लेवलवर असणार तेव्हा आपण त्या रोडला म्हणणार हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। तर या हॉरिझॉन्टल सर्क्युलर म्हणजेच काय होणार आहे की बघा बाळांनो, आपण व्हेइकलने ट्रॅव्हल करतो भरपूर ठिकाणी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी रोडने जेव्हा जातो आपण तेव्हा रोडला टर्निंग असते। आणि रोडला जेव्हा टर्निंग असते तर आपण दोन गोष्टी ऑब्झर्व करतो की काही ज्या विलेज एरिया मधल्या टर्निंग असतात त्या असं आला की सरळ जातात। हे समजा आता इकडे टर्न होणार आहोत, मी इकडे टर्न होणार आहोत, तर ही झाली इनर एज, ही झाली आउटर एज अशा प्रकारे। ओके, इकडे टर्न होता म्हणून ही इनर एज झाली आणि ही आउटर एज होणार। तर इनर एज आणि आउटर एज दोन्ही पण सेम लेवलवर असतील तर रोड जो राहणार तो कसा राहणार? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणणार त्याला, किंवा हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणणार। ओके, तर या रोडवर व्हेइकल जेव्हा चालणार तेव्हा त्याची आपल्याला मॅक्सिमम स्पीड काढायची आहे। म्हणजेच की या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा बँकिंग अँगल दिलेला नाहीये किंवा कुठल्याच प्रकारची बँकिंग प्रोसेस नाही वापरली आहे, फक्त रोड आहे आणि रोडला टर्निंग आहे, टर्निंग जे आहे ते हॉरिझॉन्टल आहे। ओके, तर अशा रोडवर जेव्हा व्हेइकल चालते तेव्हा व्हेइकलची मॅक्सिमम स्पीड किती राहणार ते आपल्याला काढायचं आहे। आणि बाळांनो, हा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेइकल मूव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक किंवा मूव्हिंग अलॉंग अनबँक किंवा मूव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड। ओके, तर अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जातो। तर याला सॉल्व्ह कसं करायचं? हा डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशनला सॉल्व्ह कसं करायचं? तर त्यासाठी बाळांनो लक्ष द्यायचं आहे प्रामाणिकपणे। आता ओके, सगळ्यात आधी आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे, तर कन्सिडर करणार की एक व्हेइकल आहे, तर इथून सुरुवात होतो डेरिव्हेशनला सॉल्व्ह करण्यासाठी। कन्सिडर, कोणता पण डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचा आहे फिजिक्स मधला तर सगळ्यात आधी आपण 1 किंवा 2 लाईन मध्ये कन्सिडरेशन लिहिणार। कसं लिहिणार? तर लक्ष द्या, कन्सिडर ए व्हेइकल मूव्हिंग अलॉंग कोणता रोड?
हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक किंवा हॉरिझॉन्टल कर्व रोड. मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके. तर बाळांनो आता काय करायचं, ॲज शोन इन फिगर, ॲज शोन इन फिगर. ओके. आता डायग्राम काढायला लागेल. कन्सिडर केल्यानंतर आपल्याला डायग्राम पण काढायचे, आपण कन्सिडर केलेले आहे ते. तर डायग्राम कशी काढणार बघा. आता रोड आहे तर रोडला सेंटर ऑफ, त्याचं सेंटर राहणार. कर्व रोड आहे तर सेंटर ऑफ राहणार कर्वेचर, आणि त्याला रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा राहणार. जसं की मी सांगितलं होतं, हा रोड आहे, हा अशा प्रकारचा रोड आहे. हे झाली त्याची टर्निंग वाला पोर्शन झाला. तर काय करायचं आहे, याला सर्कलचा कर्व किंवा आर्क समजायचा आहे, आणि या आर्कला अशा प्रकारे एक सर्कल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या सर्कलचा सेंटर होणार हा, आणि हे काय झाली तर रेडियस. तर या कर्वची रेडियस म्हणजे जे आर आहे यालाच म्हणणार आपण रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड म्हणणार. आता रेडियस ऑफ कर्वेचर ही झाली. तर काय करायचं आहे आपल्याला, हा काय झाला सेंटर, सी म्हणजे काय झाला सेंटर ऑफ द कर्वेचर ऑफ रोड किंवा सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ रोड म्हणणार याला. त्यानंतर करायचं काय आहे तर डायग्राम काढायचे. आता कशा प्रकारे डायग्राम काढणार, तर हॉरिझॉन्टल रोडवर व्हेकल करण्यासाठी आपल्याला कसं काढावं लागेल, तर एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची, त्यावर व्हेकल करायचं सरळ सरळ. ओके. त्यानंतर समोर आपण बँकिंग मध्ये समजून सांगणार की कसं काय करायचं. तर बघा रे, सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ रोड हा झाला सी. ओके. त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे झाला आर, आणि बाळांनो या रोडच्या हॉरिझॉन्टल सरफेसवर काय चालत आहे तर व्हेकल चालत आहे अशा प्रकारे. ओके. चल, हा झाला व्हेकलचा सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय होणार व्हेकलचा, तर व्हेकलवर असा पॉइंट किंवा बॉडीवर असा पॉइंट ज्या पॉइंटवर बॉडीचा होल मास जो राहणार तो कॉन्स्टंट राहणार, त्याला आपण म्हणणार सेंटर ऑफ मास. तर हा झाला गाडीचा किंवा व्हेकलचा सेंटर ऑफ मास झाला. आता सेंटर ऑफ मास पासून वेट जो असतो तो हमेशा डाऊनवर्ड डायरेक्शनला लागणार. कोणत्या पण ऑब्जेक्टचा वेट जो आहे तो कसा लागणार, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. तर हा जो वेट आहे अशा प्रकारे लागणार. वेट म्हणजे काय होणार, मास इंटू ग्रॅव्हिटी. तर व्हेकलचा वेट कसं लागणार, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. त्याच्यानंतर या वेटला बॅलन्स करण्यासाठी, व्हेकल जे आहे ते रोडवर बॅलन्स असण्यासाठी वेटला कोणता तरी फोर्स बॅलन्स करणारा अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणारा फोर्स. तर कोणता फोर्स राहणार तो, त्या फोर्सला म्हणतात बाळांनो नॉर्मल रिॲक्शन, जो की सेंटर ऑफ मास पासून कसा लागणार, तर जो रोडचा सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर राहणार, म्हणजे जे नॉर्मल रिॲक्शन राहणार. आता या वेटमुळे गाडी जी आहे ते रोडवर डिसबॅलन्स नाही व्हायला पाहिजे बघ, त्यासाठी आपण एक इमॅजिनरी फोर्स कन्सिडर करतो, तो म्हणजे कोणता, नॉर्मल रिॲक्शन. तर या वेटला नॉर्मल रिॲक्शन काय करणार, बॅलन्स करणार, सो दॅट व्हेकल जे आहे ते रोडच्या सरफेसवर काय व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे. ओके. तर सेंटर ऑफ मास पासून, आणि एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची आहे, हे डेरिवेशन सॉल्व्ह करताना जसं आपण बँकिंग रोड साठी किंवा हॉरिझॉन्टल कर्व रोड साठी जेव्हा डेरिवेशन सॉल्व्ह करणार आहोत, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नॉर्मल रिॲक्शन जे आहे ते रोडच्या सरफेसला हमेशा परपेंडिक्युलर राहणार. ओके. चला, तर नॉर्मल हा रोडचा सरफेस आहे, ही नॉर्मल रिॲक्शन आहे, अपोजिट टू द वेट आहे, आणि कशा तर रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. ओके. आता काय करणार, तर गाडीचे किंवा व्हेकलचे जे टायर्स आहेत आणि रोडचा जो सरफेस आहे यामध्ये कोणता फोर्स राहणार, तर फ्रिक्शनल फोर्स राहणार. चल, तर म्हणून एक एवढी छोटीशी डायग्राम आहे. त्याच्यानंतर सेंटर पासून तर गाडीच्या पर्यंतचा जो डिस्टन्स आहे किंवा रोड सरफेस पर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आपण, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड म्हणतो. ओके. चला, आता करायचं काय, तरी आपले डायग्राम जरी आपला कन्सिडरेशन झाला लेट, तर आपण जे लिहिलेल्या डायग्राम मध्ये त्याला लेट मध्ये लिहिणार की एम म्हणजे काय आहे रे, मास ऑफ द व्हेकल, मास ऑफ द व्हेकल. त्यानंतर एन म्हणजे काय आहे तर नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन. त्यानंतर एफ एस म्हणजे काय म्हटलेलं याला, फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. त्यानंतर पुन्हा आर म्हणजे काय तर रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड आहे, सी म्हणजे काय सेंटर ऑफ रोड आहे. आता करायचं काय तर फ्रॉम फिगर, डायग्राम वरून काय दिसत आहे आपल्याला, फ्रॉम फिगर. ओके. सॉल्व अशाच प्रकारे करायचं, सो दॅट तुमच्या अशाच प्रकारे या डेरिवेशनला सॉल्व करायचं आहे,
सो दॅट कुठल्याच प्रकारचा मार्क जो आहे तुमचा डिडक्ट होणार नाही. जर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर बाळांनो इथून अशा प्रकारे सगळ्यात आधी कन्सिडर करायचं, डायग्राम काढायची. डायग्राम मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत जसं एम म्हणजे काय आहे, आर म्हणजे काय आहे, एन म्हणजे काय आहे, याला लिहायचं लेट मध्ये, नंतर चालू करायचं सॉल्व्ह करायला. ओके. जर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला काढले आणि कन्सिडरेशन नाही लिहिला तर त्यावर अर्धा मार्क्स तुमचा मायनस होऊ शकतो. त्यामुळे ज्या प्रकारे सोडवायचं त्याच प्रकारे सोडवायचं आणि सगळ्यांनी कन्सिडर करायचं, त्यानंतर डायग्राम काढायचे, नंतर लेट मध्ये जे आहे ते लिहायचंय, समोर चालू करायचं आहे. तर डायग्राम मध्ये काय दिसत आहे वडांनो की वेट वगैरे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागत आहे आणि नॉर्मल रिएक्शन अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागत आहे. तर वेटला काय करणार, नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करणार, म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारा फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणाऱ्या फोर्सला काय करणार तर बॅलन्स करणार. तर देअरफॉर वेट ऑफ व्हेकल इज बॅलन्स बाय द नॉर्मल रिएक्शन. तर काय करणार आपण, वेट म्हणजेच मास इंटू ग्रॅव्हिटी आहे, बॅलन्स करता म्हणजे इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजेच काय आहे, कोण आहे, नॉर्मल रिएक्शन ही बॅलन्स करताय वेटला. वेट खाली लागत आहे, नॉर्मल रिएक्शन वर लागत आहे, तर दोन्ही बी काय करणार, एकमेकांना बॅलन्स करणार. ओके. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतात. ओके. इक्वेशन 1 मिळालं आपल्याला. आता काय करणार तर बघायचं आहे पुन्हा, हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे कोणाकडे लागत आहे, सेंटर कडे लागत आहे, रोडच्या, बरोबर आहे. सेंटर ऑफ कर्व सरफेस कडे किंवा कर्व सरफेसच्या सेंटर पोर्शन कडे किंवा सेंटर कडे लागत आहे. तर हा फ्रिक्शनल फोर्स सेंटर कडे लागत आहे, म्हणजे कोणता फोर्स आहे हा, सेंट्रीपिटल फोर्स. कारण जो सेंटर कडे लागतो त्याला आपण म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स. तर सेंट्रीपिटल फोर्स आहे म्हणजे फॉर्म्युला होणार, अँड द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फ्रिक्शनल फोर्स. तर फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय होणार, mv²/r इज इक्वल टू कोण मिळत, कोणामुळे मिळत आहे तर फ्रिक्शनल फोर्स मुळे मिळत आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतात. दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. आपल्याला काढायचं काय आहे तर मॅक्झिमम स्पीड काढायची आहे व्हेकलची. ओके. स्पीड काढायची म्हणजे हा v आपल्याला काढायचा आहे. ओके. तर कसं काढणार, दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1. तर ज्यामध्ये v चा स्क्वेअर आहे त्या इक्वेशनला या 1 वाले किंवा इक्वेशन 1 ने काय करणार तर डिवाइड करणार. तर राहणार काय वडांनो बघा, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. ओके. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. ओके. सो व्हॉट विल वी गेट, आपल्याला काय मिळणार आहे समोर तर लक्ष द्यायचं आहे. ओके. तर काय करणार, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. तर लेफ्ट हँड साइडच्या डिवाइड मध्ये लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडच्या डिवाइड मध्ये राइट हँड साइड. ओके. तर mv²/r च्या डिवाइड मध्ये mg जाणार, तर m काय होणार, कॅन्सल होणार आणि राहणार काय तर v²/r ची राहणार. कशा प्रकारे राहणार बघा, मी इकडे रफ मध्ये करून सांगतो की mv²/r डिवाइडेड बाय mg, mv²/r डिवाइडेड बाय mg दिलेलं आहे. ओके. m काय होणार, कॅन्सल राहणार काय, v² × 1 म्हणजे v² डिवाइड बाय r × g म्हणजे rg. तर mv²/r डिवाइडेड बाय mg म्हणजे काय होणार, m कॅन्सल झाले, राहिलं काय v²/rg. तर आपल्याला अशा प्रकारे करायचं. ओके. तर काय करणार आता लक्ष द्यायचं आहे. तर देअरफॉर काय राहिलंय, mv²/r डिवाइडेड बाय mg म्हणजे काय होणार, v²/rg इज इक्वल टू बघायचं आहे फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन. 2 डिवाइड बाय 1 म्हणजे फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन. तर काय होणार, फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन. बट आपल्याला काय माहिती आहे, बट फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो बघांनो, फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच होते कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. तर लिहायचं बघा, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. ओके. आता काय करणार तर फ्रिक्शनल फोर्सच्या ठिकाणी या इक्वेशन मध्ये आपण लिहिणार कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. तर काय मिळणार, देअरफॉर v²/rg इज इक्वल टू काय राहिलाय तर μs इंटू n. μs म्हणजे काय तर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि म्हणून हा n काय तर μs इंटू n म्हणजे फ्रिक्शनल फोर्स झाला, या ठिकाणी लिहिला, डिवाइडेड बाय काय तर नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन काय होणार, कॅन्सल होणार. तर आला काय v²/rg इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. तर देअरफॉर v²/rg इज इक्वल टू μs. तर म्हणून rg ला तिकडे डिवाइड मध्ये होता, तिकडे कुठे जाणार
इंटू मध्ये जाणार, तर म्यूएस इंटू आरजी झालेला आहे. हा काय मिळाला आपल्याला, स्पीडचा स्क्वेअर मिळाला. आपल्याला स्पीडचा स्क्वेअर नाही काढायचा, आपल्याला फक्त स्पीड काढायची. ते कोणती स्पीड आहे, मॅक्सिमम स्पीड. तर देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर काय मिळणार आपल्याला, स्पीडचा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, तर कोणती स्पीड आहे, मॅक्सिमम स्पीड आहे. इज इक्वल टू काय होणार, तर हा कुठे जाणार, सगळे सगळं अंडर रूट मध्ये जाणार, तर अंडर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी. अँड दिस इज व्हॉट, दिस इज द मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. आता 2 मार्क्स साठी हा विचारला जातो. त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आणि क्वेश्चन कसा विचारणार, तर डिराइव्ह an expression for maximum speed of vehicle moving along horizontal circular track किंवा horizontal curve road. सगळ्यात आधी कन्सिडर केला, कन्सिडर ए व्हेकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्यानंतर लेट मध्ये लिहिला, डायग्राम काढली आपण. डायग्राम काय आहे, तर एक व्हेकल आहे हॉरिझॉन्टल कर्व रोड वर चालत आहे. हा सेंटर ऑफ रोड झाला, आर म्हणजे रेडियस ऑफ रोड झाली. फ्रिक्शनल फोर्स आहे टायर आणि रोड सरफेस मधला, वेट जो राहणार तो खाली लागणार आणि नॉर्मल रिएक्शन रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलरली ऍक्ट होणार. ओके, तर काय केलेलं आहे आपण ना, वेट आणि नॉर्मल रिएक्शन एकमेकांना बॅलन्स करतात, म्हणजे दोन्ही पण इक्वल आहे. इक्वेशन नंबर 1. आणि फ्रिक्शनल फोर्स कोणाकडे लागत आहे, सेंटर कडे. म्हणजे कोणता फोर्स आहे तो, सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर फ्रिक्शनल फोर्स आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स देत आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 2 म्हटलं. जिथे v चा स्क्वेअर आहे त्या इक्वेशनला डिवाइड करायचं. तर इक्वेशन v चा स्क्वेअर कुठे आहे, इक्वेशन 2 मध्ये आहे. तर इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 केला, तर काय मिळणार आपल्याला मग, तर सांगू, v स्क्वेअर अपॉन rg राहणार. कारण mv स्क्वेअर अपॉन r डिवाइड बाय mg म्हणजे mm कॅन्सल झाला. काय v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन. बट फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. ओके, त्यानंतर v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू vs इंटू n डिवाइड बाय n कॅन्सल झाले. तर v स्क्वेअर इज इक्वल टू rg कडे डिवाइड म्हणून तिकडे गेला तर इंटू मध्ये जाणार, आणि vs इंटू rg म्हणजे v स्क्वेअर झाला. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला जर आपण स्क्वेअर रूट जर घेतो, तर मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ म्यू एस इंटू आरजी. ओके, दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्यानंतर आहे बँकिंग ऑफ रोड. ओके, हॉरिझॉन्टल रोड झालेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे बँकिंग ऑफ रोड. सगळ्यात आधी बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय होते ते समजणार, त्यानंतर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय होते ते समजणार, आणि या 2 डेफिनेशन समजल्यानंतर आपल्याला 3 मार्क्सचे 3 इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स बघायचे या मेथडवर किंवा या प्रोसेससाठी आपल्याला 3 इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स बघायचे आहेत. एक म्हणजे आपण बँक कर्व रोड साठी किंवा बँकिंग असलेल्या रोड साठी, जसं की आपण लास्ट टाइम बघितलं होतं, हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये फक्त टर्निंग राहत होती, बट हॉरिझॉन्टल राहत होती. इथे काय राहणार, बँकिंग ऑफ रोड मध्ये टर्निंग तर राहणार रोडच्या सरफेसला, बट कशी राहणार ते आता आपल्याला समजायचं आहे. तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय होते की द प्रोसेस, एक प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये काय केलं जातं रे, आउटर एज, कोणाची, रोडची आउटर एज. इनर एज आणि आउटर एज मी याच्या आधी सांगितलेलं आहे. तर आउटर एज जे राहणार ते कशी राहणार, रेस केली जाणार, म्हणजे वाढवली जाणार. कोणापेक्षा, तर इनर एज पेक्षा. कशाने, थ्रू सर्टन अँगल, काहीतरी अँगलने आउटर एज इनर एज पेक्षा वाढवली जाणार. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर त्या प्रोसेसला काय म्हणणार, बँकिंग ऑफ रोड. जसा की आपण रस्त्याने जाताना, टर्निंग वरून जाताना बघितलेलं आहे की आता काही काही टर्निंग अशा असतात की ज्यामध्ये आपल्याला दिसून येते की या ठिकाणी बँकिंग ऑफ रोड वापरलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एका रोडने मी जातो, टर्निंग आहे रोडला, तर इकडे जर टर्न होता तर हे इनर एज झाली, हे आउटर एज झाली, तर इकडे टर्न होता होता, आणि जर इकडे टर्न होता तर हे इनर एज होणार आणि हे आउटर एज होणार. तर अशा प्रकारे आता समजायचं काय आहे की जर बँक कर्व रोड आहे तर आउटर एज जे आहे जेव्हा टर्निंग येणार त्या आउटर एज थोडी इलेव्हेटेड राहणार, म्हणजे रेस केली जाणार. कोणापेक्षा, इनर एज पेक्षा, थ्रू सर्टन अँगल. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए बँकिंग ऑफ रोड. आणि बँकिंग ऑफ रोड का बरं वापरल्या जाते, तर जर बँकिंग ऑफ रोड नाही वापरला आणि आपण स्पीडने आलो टर्निंग वरून, तर काय होणार, आपली व्हेकल जे आहे ते रोडच्या बाहेर जाणार, आणि अशा प्रकारे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स मिनिमाइज करण्यासाठी किंवा सेंट्रीफ्युगल फोर्सला कमी करण्यासाठी बँकिंग प्रोसेसला वापरले ते, सो दॅट व्हेकल जे आहे ते रोडच्या बाहेर न फेकता रोडवरून इझिली मूव्ह व्हायला पाहिजे. ओके,
तर मला डेफिनेशन काय समजायचे आपल्याला, की एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आउटर एज जे राहणार ते इनर एज पेक्षा थोडी एलिव्हेट केली जाणार थ्रू सर्टन अँगल, दॅट इज कॉल्ड एज ए बँकिंग ऑफ रोड्स. आणि अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय होणार, तर ज्या अँगलने आउटर एजला आपण इलिव्हेट केलेलं आहे हॉरिझॉन्टल सरफेस पेक्षा, त्या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग अँगल म्हणतात त्याला. द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज कॉल्ड एज ए अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेस सोबत आउटर एज किती अँगल वर इलिव्हेट केलेले आहेत त्या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ बँकिंग. ठिकाणी डिनोट करणार आपण त्याला, किंवा त्यालाच म्हणणार बँकिंग अँगल. ओके, तर हा झाला दोन डेफिनेशन्स आहेत छोट्या छोट्या. आणि मॅडम आपण या रिअल लाईफ मध्ये खूप चांगल्याने एक्सपिरियन्स करतो बँकिंग ऑफ रोडला, की टर्निंग वरून जातो तर आपण काय बघतो रे, इकडे टर्न होतात तर बाहेरचा जो भाग आहे टर्निंगचा जो आउटर वाला भाग आहे तो थोडा उंचावर असतो, आणि टर्निंग जिकडे घेतो तिकडचा भाग थोडा डाऊनवर्ड असतो. आणि डाऊनवर्ड भाग म्हणजे इनर एज, आणि जो रेस केलेला किंवा वाढवलेला भाग होता तो आउटर एज असतो. इनर एज पेक्षा आउटर एज थोडीफार वाढवली असणार थ्रू सर्टन अँगल, त्या प्रोसेसला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. आणि ज्या अँगलने आउटर एज इलिव्हेट केलेल्या हॉरिझॉन्टल सरफेस पेक्षा त्या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ बँकिंग. तर आता आपल्याला काढायचं आहे सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग बँक कर्व रोड. म्हणजेच बँक कर्व रोड साठी आपल्याला व्हेकलची सेफ्टी स्पीड, जसं की आपण आता बघतो आपण कुठेतरी फिरायला जातो रोडने, किंवा सपोज एखाद्या डेस्टिनेशन प्लेसवर आपण कुठेतरी किंवा कुठेतरी जातो शहराच्या ठिकाणी, तर रोडला जर टर्निंग असेल तर टर्निंगच्या आधी साईन बोर्ड लागलेला असतो, स्पीड लिमिटचा साईन बोर्ड लागलेला असतो. जसं की टर्निंग आहे रोडला टर्निंग आहे आणि त्याच्या आधीच आपल्याला असा लिहिलेला असतो बोर्डवर की 50, रेड साईडने लिहिलेला असतो. हा 50 म्हणजे काय इंडिकेट करतो, त्या रोडच्या साईडला लावलेला. तर तुमची जी सेफ्टी स्पीड आहे किंवा स्पीड लिमिट आहे व किती आहे तर 50 km/h आहे. ओके, किंवा काही रोडवर आता हायवेवर तुम्ही लागले तर तिथे लिहिलं असते रोडच्या साईडला की 80 लिहिलं असते. 80 म्हणजे काय, तुमची स्पीड लिमिट आहे की 80 पर्यंत तुम्ही स्पीड ठेवू शकता, त्याच्यावर स्पीड ठेवायची नाही, अदरवाईज तुमची चलान होते. ओके, तर काय आहे की आपल्याला सेफ्टी स्पीड काढायची आहे. आता तिथे रोडच्या साईडला जेव्हा स्पीड लिमिट लावतात तेव्हा ह्याच रिझन आहेत, किंवा फिजिक्सच लावले आहेत. सिव्हिल इंजिनियर काय करतो, फिजिक्सचाच वापर करताय स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, तर बाळांनो चल आता आपल्याला काढायचं आहे सगळ्यात आधी आपण बँक कर्व रोड. म्हणजे टर्निंग तर आहे रोडला, बट आता बँकिंग प्रोसेस वापरली आहे रोड बनवण्यासाठी. तर त्यासाठी आपण सेफ्टी स्पीड काढणार, त्यानंतर मिनिमम स्पीड की कमीत कमी स्पीड किती राहणार वा, आणि मॅक्झिमम स्पीड म्हणजे जास्तीत जास्त किती स्पीडने. खूपच काही आहे आता, तर मला जास्तीत जास्त किती स्पीडने गाडी चालवावी लागेल किंवा किती स्पीडने चालवू शकतो मी त्या रोडने, तर ते 3 डेरिव्हेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर तर सगळ्यात आधी काय करणार होता, स्टॉप केलं. तर आता आपल्याला समजायचं आहे किंवा आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आहेत हे सगळे 3 मार्क्स साठी विचारला जातो. काय डेरिव्हेशन आहे हा, तर एक्सप्रेशन फॉर सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग बँक कर्व रोड. म्हणजेच बँक कर्व रोड आहे आणि त्या रोडवर सेफ्टी स्पीड साठी आपल्याला आता व्हेकलची सेफ्टी स्पीड काढायची सोपी भाषेमध्ये. ओके, तर कशी काढणार आपण सेफ्टी स्पीड, तर मी आधीच सांगितलंय हा जर डेरिव्हेशन विचारलं तुम्हाला तर बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्क्स साठी विचारतात. आणि क्वेश्चन कसं विचारणार, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर, फक्त समोर काय लावणार तर डिराइव्ह, बाकी जसंच्या तसेच लाईनची जशीच्या तशीच. म्हणजे प्रश्नच आहे हा एक प्रकारचा, फक्त समोर काय लावायचं आहे ते डिराइव्ह लावायचं, बस झालं. तर डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग बँक कर्व रोड. आता काय करायचं तर बँक कर्व रोड साठी पहिले डायग्राम कशी काढायची ते समजायचं आहे. तर बाळांनो बघा रे, हा झाला हॉरिझॉन्टल सरफेस झालं. ओके, लाईन म्हणजे झाली हॉरिझॉन्टल सरफेस. ओके, याला मी म्हणतो सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ रोड. ओके, त्यानंतर काय होणार तर आपल्याला माहित आहे बँक रोड असल्या, बँक कर्व रोड असल्यामुळे काय होणार आहे तर जो आउटर एज राहणार, आउटर एज कशी राहणार तर हॉरिझॉन्टल सरफेस पेक्षा कशी राहणार रे, इलेव्हेटेड राहणार, म्हणजे काहीतरी अँगलने, आणि या अँगलला काय म्हणणार
अँगल ऑफ बँकिंग म्हणणार. ओके, आता या बँक कर्व रोडवर आपली व्हेकल ट्रॅव्हल करणार किंवा व्हेकल चालणार. ओके, चला, तर व्हेकलचा सेंटर ऑफ मास झाला हा. वेट जो लागणार तो कसा लागणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे व्हेकलचा वेट झाला हा वाला. ओके, त्यानंतर व्हेकलच्या वेट साठी आपण म्हटलेलं आहे की व्हेकलच्या वेट मुळे गाडी डिस्बॅलन्स नाही झाली पाहिजे, म्हणून त्यासाठी आपण नॉर्मल रिएक्शन ऑफ फोर्स घेतो. तर नॉर्मल रिएक्शन कसा राहणार, हा रोडचा सरफेस आहे, हा रोडचा सरफेस आहे, तर या रोडच्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन कशी राहणार, परपेंडिक्युलर राहणार नॉर्मल रिएक्शन. ओके, आता 11th मध्ये शिकले असणार मुलांनो की वेक्टरला हा जर नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे तर या फोर्सला आपण रिझॉल्व्ह करू शकतो दोन कंपोनंट मध्ये. याचे दोन रेक्टँग्युलर कंपोनंट काढणार आपण. कोणते कोणते असतात, एक असते व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, तर आपण नॉर्मल रिएक्शनला रिझॉल्व्ह केला. आता हा जर अँगल थीटा आहे तर हा अँगल सुद्धा किती राहणार, थीटा राहणार. ओके, कसं राहणार आता हा, तर बघा समजून सांग. ओके, चला, मला माहिती आहे की हा अँगल थीटा आहे तर हा अँगल किती येणार आहे, थीटा येणार आहे. कसं येणार आहे मुलांनो, भरपूर डाऊट असते की हा अँगल थीटा कसा आला. ओके, तर लक्ष द्यायचंय कसा आला. ओके, चल, काय करायचंय बघा, आपल्याला माहित आहे हा अँगल जो आहे थीटा आहे, दिसत आहे, हा अँगल म्हणजे हा जो आहे तो थीटा आहे. अरे समोर बघा ही जे व्हर्टिकल लाईन आहे तर हे काय आहे, व्हर्टिकल लाईन आहे व्हर्टिकल लाईन. त्यानंतर हा अँगल बघा आता, तर हा अँगल म्हणजे हा याच्या मधला अँगल व्हर्टिकल लाईन आणि नॉर्मल रिएक्शन. हे जर नॉर्मल रिएक्शन म्हणतो मी याला हे म्हणत आहोत, हा काय आपला, तर मुलांनो हा रोड आहे आपल्याला. त्यानंतर हा काय तर अँगल ऑफ बँकिंग आहे, तर मला हा अँगल काढायचा आहे, एक्स म्हणतो, म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची. आता या एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स किती आला पाहिजे, तर थीटा आला पाहिजे. कसं येणार बघा, तर मला माहिती आहे हा टोटल अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, तर हा थीटा झाला, हा टोटल 90 झाला, तर हा उर्वरित अँगल म्हणजे हा अँगल किती होणार, 90 मायनस थीटा. म्हणजेच 90 मधून जर एवढा थीटा काढला तर राहिला किती, हा एवढा अँगल राहिला. ओके, चला, आता पुन्हा एक गोष्ट माहिती आहे की हा नॉर्मल रिएक्शन वाला आणि हा कंपोनंट जो आहे ते कशात एकमेकांना, हा अँगल जो हा 90 आहे. चला ठीक आहे, हा 90 आहे, तर हा झाला 90 मायनस थीटा आणि हा झाला एक्स. तर 90 इज इक्वल टू काय होणार, टोटल किती आहे 90, तर 90 इज इक्वल टू काय होणार, 90 मायनस थीटा प्लस एक्स. तर 90 मायनस थीटा प्लस एक्स. ओके, चल काय करणार, हा मायनस 90 इकडे, सॉरी 90 प्लस 90 इकडे होता, तर मायनस 90 इज इक्वल टू मायनस थीटा प्लस एक्स. मायनस 90 प्लस 90 किती झाले, 0 झाले. मायनस थीटा इकडे आता प्लस थीटा इज इक्वल टू एक्स. तर थीटाची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू किती आली मग, एक्स इज इक्वल टू किती आला, तर थीटा. एक्स ची व्हॅल्यू किती आहे मग, हा अँगल किती आहे, तर थीटा आहे. बघा लिहिला, एक्स च्या ठिकाणी काय लिहिला, थीटा. तर अशा प्रकारे हा जर अँगल थीटा असेल तर हा आपण काय राहणार, थीटा राहणार. ओके, चल समोर आता बघायचं, आता काय करणार, हा जर अँगल थीटा आहे आणि मला या अँगल सोबत या नॉर्मल रिएक्शनला रिझॉल्व करायचा आहे, तर जिथे अँगल, ज्या कंपोनंटला अँगल ऍडजस्टंट राहणार तो म्हणजे कॉस कंपोनंट, म्हणजे नॉर्मल रिएक्शनचा करणार हा कॉस कंपोनंट म्हणजेच n cos थीटा. आता इथे अँगल आहे का, नाही आहे, नाही आहे म्हणजेच काय राहणार, तर जिथे अँगल होता तो कॉस झाला, जिथे अँगल नाही तो कोणता कंपोनंट असतो, साइन असतो. ओके, तर नॉर्मल रिएक्शनचा राहणार साइन कंपोनंट म्हणजे n sin थीटा. ओके, आता काय करायचं आपल्याला, तर सेफ्टी स्पीड काढायची आहे, तर आपण फ्रिक्शनल फोर्सला कन्सिडर करणार नाही. बस एवढीच डायग्राम आपल्याला समजायची. ओके, तर काय कन्सिडर केलेलं आहे, डेरिव्हेशन सॉल्व्ह करायच्या आधी किंवा डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी एका लाईन मध्ये कन्सिडरेशन लिहायचं. काय कन्सिडर केलेलं आपण, तर एक व्हेकल आहे जे कोणत्या रोडवर चालत आहे, बँक रोडवर चालत आहे, एज शोन इन फिगर. हे झाली त्याची डायग्राम झाली. ओके, फ्री बॉडी डायग्राम आपण काढलेली आहे त्याची. तर कन्सिडर ए व्हेकल विच इज मुव्हिंग अलॉंग बँक रोड एज शोन इन फिगर. लेट एम म्हणजे काय आहे, कन्सिडरेशन लिहिलं, consider a vehicle moving along bank curve road. Okay, as shown in figure. Let m म्हणजे काय आहे, मास ऑफ द व्हेकल आहे. त्यानंतर काय, n म्हणजे काय आहे, नॉर्मल रिएक्शन आहे. त्याच्यानंतर थीटा म्हणजे काय आहे, अँगल ऑफ बँकिंग आहे. आणखी काय आहे, तर
व्ही म्हणजे काय होणार, सेफ्टी स्पीड होणार व्हेकलची. ओके चला, तर हे सगळं काय लिहिल्यानंतर काय करणार नाव. आता डेरिव्हेशन जो आहे इथून चालू झालेला आहे, आपण त्याचं सोल्युशन चालू केलेलं आहे इथपासून. ओके, आणि अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं जायचं आहे. कुठल्याच प्रकारची गडबडी न करता आरामात व्यवस्थितपणे आणि समजून सोडवायचं आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही. आता काय करणार आपण, सगळ्यात आधी बघायचं डायग्राम मध्ये वेट कुठे लागत आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. नॉर्मल रिएक्शनचा n cos थिटा किंवा नॉर्मल रिएक्शनचा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे तो काय करणार, वेटला बॅलन्स करणार. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारा फोर्स जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणाऱ्या फोर्सला काय करणार, बॅलन्स करणार. ओके, तर डायग्राम वरून काय म्हणू शकतो, फ्रॉम फिगर काय होणार, वेट जो आहे म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू कोण होणार, तर वेटच्या अपोजिट कोण लागत आहे, n cos थिटा लागत आहे. तर वेट इज इक्वल टू झाला n cos थिटा, याला होणार इक्वेशन नंबर 1. ओके, आता काय करणार, तर हा जो n sin थिटा आहे कोणाकडे लागत आहे, इकडे लागत आहे. म्हणजे इकडे कोण आहे, हा सेंटर आहे, सेंटर कडे लागत आहे. म्हणजे कोणता फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे n sin थिटा मुळे कोणता फोर्स मिळत आहे, सेंट्रिपिटल फोर्स मिळत आहे. अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय होते, mv² अपॉन r. फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा, इज इक्वल टू काय होणार, तर n sin थिटा. कसा झाला, तर n sin थिटा कोणाकडे लागत आहे, सेंटर कडे लागत आहे. सेंटर कडे लागत आहे म्हणजे कोणता फोर्स प्रोव्हाइड करत आहे हा, तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे कोण, n sin थिटा. ओके चल, आता दोन इक्वेशन मिळाले आणि दोन इक्वेशन मिळालं काय बघायचं, तर v चा स्क्वेअर कुठे, इक्वेशन 2 मध्ये आहे. जर इक्वेशन 2 मध्ये v चा स्क्वेअर आहे तर इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 करायचं. तर काय करणार, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट काय मिळणार आपल्याला, तर लक्ष द्यायचं आहे, तर mv² अपॉन r डिवाइडेड बाय mg. म्हणजे mm कॅन्सल राहते काय रे, v² अपॉन rg इज इक्वल टू काय राहणार इथे, n sin थिटा डिवाइडेड बाय n cos थिटा. तर n sin थिटा डिवाइडेड बाय n cos थिटा. n कॅन्सल होणार, sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजेच tan थिटा राहणार. ओके चला इकडे लिहितो आता. तर काय होणार आहे, v² अपॉन rg इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे काय झाला, tan थिटा. तर therefore v² अपॉन rg इज इक्वल टू tan थिटा. ओके, आता rg जो इकडे डिवाइड मध्ये तिकडे गेला तर tan थिटा सोबत इनटू मध्ये जाणार. तर कसं लिहिणार, therefore v² म्हणजे स्पीडचा स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थिटा. ओके, आपल्याला काय पाहिजे, सेफ्टी स्पीड काढायची आहे, स्पीडचा स्क्वेअर पाहिजे आहे का, नाही. तर आपण काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. सो देयरफॉर स्पीडचा स्क्वेअर, सॉरी याचा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, तर राहणार काय, स्पीड इज इक्वल टू अंडर रूट मध्ये जाणार कोण, तर rg tan थिटा. ओके, याचा स्क्वेअर रूट कॅन्सल केला आणि हा कुठे जाणार, तर स्क्वेअर रूट मध्ये गेलेला आहे. अँड दिस इज व्हॉट, दिस इज द सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल. कोणत्या रोड साठी, अलॉंग दी बँक कर्व रोड. ओके, ही झाली आपली सेफ्टी स्पीड झाली कोणत्या रोड साठी, तर बँक कर्व रोड साठी. ओके चला, पुन्हा आपल्याला फॉर अँगल ऑफ बँकिंग, जर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा जर काढायचं आहे, तर फॉर अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग अँगल जर आपल्याला काढायचं आहे तर काय करणार, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, tan थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg आहे आपल्याकडे इक्वेशन. हा इक्वेशन बघा, tan थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg. तर थिटा काय येणार, tan ला इकडे येणार. तर काय आपल्याकडे फॉर्म्युला काय, tan थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg आहे. ओके, मला हा थिटा पाहिजे तर मी tan ला काय नेणार, तिकडे नेणार. tan इकडे आहे, tan आहे, तिकडे नेला तर काय होणार, त्याचा tan इनवर्स होणार. कसं होणार, तर देयरफॉर इकडे राहणार कोण, मग थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ कोण आहे, v² अपॉन rg. and this is what, this is the angle of banking. ओके, काय काढलेलं आहे आपण, सेफ्टी स्पीड पण काढलेलं आहे आणि अँगल ऑफ बँकिंग पण काढलेलं आहे. कशासाठी, तर बँक कर्व रोडने जेव्हा व्हेकल ट्रॅव्हल करणार त्यावेळेस ती सेफ्टी स्पीड किती राहणार, तर अंडर रूट ऑफ rg tan थिटा राहणार. आणि अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला कसा राहणार, तर थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v² अपॉन rg. ओके, अँड दिस इज फॉर युअर 3 मार्क्स. ओके, जर याला विचारला तर 3 मार्क्स साठी हा डेरिव्हेशन विचारतात. याला अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आणि कुठल्याच प्रकारच्या यामध्ये डिफिकल्टी नाहीये.
एकदम इझी लेवलने आपण सोडवलेलं आहे. 2 इक्वेशन घेतलेले आहे, त्यानंतर इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 ऍज युजुअल आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे स्पीड्स. ओके, चल त्यानंतर आपल्याला सामोरचा बघायचा. तर हा झाला बँक कर्व रोड साठी आपण कोणती स्पीड काढलेली आहे, सेफ्टी स्पीड काढली आहे आणि अँगल ऑफ बँकिंग काढले आहे. आता समोर आपल्याला पुन्हा 2 डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे आहेत बँक कर्व रोड साठी, जे की 3 मार्क्स साठी, दोन्ही पण 3-3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहेत. विचारला तर वाढवून त्यावर क्वेश्चन येणार, 2 डेरिव्हेशन आहेत त्यावर 3 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जाते. तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर थँक्यू सो मच.